ब्लॅक काय ही एवढी कशी जायची आणि अन्ना देवदाबान बसल जागा नाही बघ मारते तो बघतो बघ काय बघितलं अतरंग आहे छोटा आहे पण अतरंग आहे तो बघतो तो बघ जेल म्हणून सुटून आता ह्याच्यामधले इंजिन मधली गाडी अशीच गेलेली पण आतमधले बारीक बारीक पार्ट असतात ते पण कधी कधी लागतात तेव्हा ते भेटत ना अक्षर शोरूमला. ह्या पिशवीत आता हे राहिलेले पार्ट आहेत मग अशी ते आणलं स्वप्न झाला तर घाबरल तू असं होतं छोटीशी गोष्ट असते अख्ख्या सगळीकडे धावतो पण कुठे भेटत नाही सामने भारी रे हिरो ना एकदम 100 रुपये माझे नको रवा नाही मी खायचं तरी काय गुड मॉर्निंग सर्वांना. अजून एक नवीन दिवस अजून एक नवीन व्हिडिओ. तर गुढीपाडव्याचा व्हिडिओ बघितला तुम्हाला दाखवलं आपल्याकडे कशा प्रकारे सेलिब्रेशन होतं आणि यंदाचा मी गिरगावचा व्हिडिओ बघितला. एक नंबर व्हिडिओ आहे म्हणजे गिरगावचा सर्व मुंबई मधला मोठा पाडवा बोलत तरी चालत गिरगावला जबरदस्त सेलिब्रेशन करतो जबरदस्त. बघूया योग आला पुढल्या वर्षी जाऊ आपण तिकडे नक्की तिकडचा व्हिडिओ बनवू. तर आता गुड मॉर्निंग कुठे करतो वाजले किती जवळपास 1:45 झाले. गुड आफ्टरनून. कारण काय झालं सकाळपासून बोललो निघणार होतो बाहेर तो मामाचा मुलगा म्हणजे आलाय त्यातून आता तर थोडस काम आहे आमचं पण. तर विषय काय झाला की ती एक लग्नाची व्हिडिओ होती ट्रेडिशनल होती द्यायची त्याचं थोडंसं एडिटिंग बाकी होतं ते इकडे चालू आहे ते इकडे फायनल करतोय ते मोस्ट ऑफ झालंय म्हणजे त्यांना आता उद्या गेलो अलिबागला किती दिला की आपलं काम पण संपलं तर त्याच्यामुळे बाहेर पडतात ना आला तर आता जातो 1-2 काम आहेत आणि नंतर आहे ना ती गाठीचा काम त्याला पूर्ण झालं होतं त्याचा व्हिडिओ शूट करायचा आहे रील्ससाठी तर तो संध्याकाळी शूट करायचा आहे तर तो तुम्हाला दाखवतो थोडं कशा प्रकारे शूट करतो तुम्हाला पूर्ण व्हिडिओ इंस्टाग्रामला त्याच्या अकाउंटला बघायला भेटेल. नंतर तुम्हाला सांगतो काय आहे कसं काय करतोय ते. तर सध्या आता हा व्हिडिओ पहिला आहे तो फायनल करून घेतो एक्सपोर्ट मारतोय म्हणजे हे काम डन पेंड्राईव्ह मध्ये कॉपी केला की उद्या यायला मोकला आपण त्यांना. तर चला आता पटकन हे फायनल करू आणि नंतर मग आता बाहेर गेलो तुम्हाला परत भेटतो कुठे जातो काय नाही ते. आता आहे ना मगाशी काय झालं आटपलं सगळं काम आणि थोडं बसलेलो टाइमपास करतो आणि बघता बघता झोपून गेलो. आता दादा आलाय उठलोय आता चाललोय कारण जवळपास 5 वाजायला आलेत. लाईट पण खाली जायला पाहिजे कारण काय झालंय बाकी सगळं गाडी रेडी आहे तर जायचं लोकेशनला त्याच्यामुळे पटापट जातोय कारण मग परत लाईट खाली गेली ना तर सगळं ब्लॅकआउट होऊन जाईल त्याच्यामुळे थांबत नाही. आता परत प्लॅनिंग मध्ये चेंज झाला कारण आता चाललेलो शूट करायला पण परत कसं होतंय थोडंसं अजून लोकेशनचं पुढे मागे होतंय त्याच्यामुळे त्याला मी दाखवतो एक लोकेशन आहे भारी. तर बोललो ते बघ तू आधी तर काय करू 1-2 कामं पण राहिलेत तर ते पहिलं करून घेऊ मग बोललो टाइमात गेल्यावर तिथे हे नाही ते तसं व्हायला नको त्याच्यामुळे बाकी जे राहिलेली कामं आहेत ना ते करून घेऊ. आता परत इथून चाललो अलिबागला आणि हे जे आपलं शूट आहे ना तो उद्या करू तर ह्या ब्लॉगमध्ये दाखवीन. ब्लॉग जर मोठा झाला तर हा एंड करू उद्या दुसरा करू नाही झालं तर ह्या ब्लॉगला आपण कंटिन्यू करू. तर सध्या तर चाललो अलिबागला पहिलं पेनड्राईव्ह घेतोय तो सकाळी जो व्हिडिओ बनवला ना तो कॉपी करतोय क्लायंटला देऊन टाकतोय म्हणजे ते आपलं काम संपलं. कितीला आहे पेनड्राईव्ह सॅन्डेक्सचा घेतोय 8 GB कारण का आय थिंक मला वाटतंय 3.5 का 4 GB डेटा असेल त्याच्यामुळे कारण का तुला 4 GB घेतला तर प्रॉपर 4 GB येत नाही त्याच्यामुळे 8 GB घेऊ. लास्ट कोर्स 10 क्लास है क्या 2.0 बंद
अलीबाग है त्याला याचा विचार कामाचा आहे. अरे उसके इधर एक ने वो डिस्पैच दिया था सीबीआर का, ये ऊपर वाला पूरा किट दिया था, वो मुझे चाहिए. काय झालंय, एक दोन वस्तू आहे तिथे ह्याच्याकडे, ती एक सीबीआर खोललेली होती, त्याच्या बाकीच्या वस्तू इथे आलेल्या आहेत. म्हणून बघा झालं. पण काय होतं, ही गाडी झालेल्या बंद, त्याच्यामुळे पार्ट भेटत नव्हतं. हे जे पार्ट आणलेत ना ते कुठून कुठून शोधून आणलेत. कारण मागे आता आली मुंबईला गेलो होतो, आपण एक जण मला बोलत होता, अरे बोलो गाडीचे पार्ट कुठून घेतले, ते असाच विषय होतो. त्याच्यामुळे जे पार्ट भेटतात ना ते स्पेअरसाठी घेऊन ठेवून देतोय, म्हणजे कधी काय गेलं तिथे टाकता येईल. कारण टायमात काहीच भेटत नाही, कारण गाडी बंद झाल्या बोलल्यावर काय सगळा विषय होतो. म्हणजे इथं भांगारवली इथं आले. काय बोलतंय, फोन लावतो. आणि सीबीआर स्क्रॅप केलेला पुरा तो सेट त्याने इथं दिलाय सगळं दिला फक्त याचाच सीबीआर का डिस्ब्रेकचा. डिस्ब्रेक आहे ना, ते तर ते स्पेअर लावून ना. बाकी सगळ्याच्या घरी आहे, ते गॅस आहे घरी बोलतोय ना. दाखवतो घरी जातो. उद्या का आपल्या कामाच्या हे नंबर हो सामान तो आमच्याकडे कसा होता, कुठून बरंच गोष्टी आणतात, सगळ्या गोष्टींचा जुगाड भेटून जातो. ये वाला गाडी किसको स्क्रॅप किया गाड्या पण बघा, ज्यांच्या ज्या व्हॅलिडिटी संपलेल्या आहेत, ज्या अशा असतात त्या सगळ्या आणतात उचलून. काय पाहिजे ते भेटून जात आहे सेकंड हँड मध्ये. कारण कधी कधी असं होतं, छोटीशी गोष्ट असते, अख्ख्या सगळीकडे धावतो पण कुठे भेटत नाही. मध्ये असं शोधून आलं काय भेटून होते, टायर आहेत समजा गेलेले आहेत, पण कधी काय इमर्जन्सीला काय व्हील पाहिजे, काय पाहिजे, सगळ्याच गोष्टी इकडे स्क्रीन आहे. हे बघा आलं सगळ्या. आता ह्याच्यामधलं इंजिन मधली गाडी अशीच गेलेली, पण आतमधले बारीक बारीक पार्ट असतात ते पण कधी कधी लागतात, तेव्हा ते भेटत ना अक्षर शोरूमला. मध्ये असं शोधायचं. बऱ्याचशा गोष्टी तिकडे. बघा इकडे मारुती पण बघा किती पडलं आपला सेम. आणि इकडे यांची घरं बघा पूर्ण, ह्याच्यात सर्वजण राहतात समोर. 100 रुपये लेने के लिए. हे बघा हे होतं ना, हे वस्तू होते हे आता घेतल्या, कारण ते छोटीशी गोष्ट पुढे जाऊन कामाला येतं. तर त्याला काय बोलतो, गाडी ठेवायचं आहे ना शेवटपर्यंत, काय पुढे लागेल नाही लागेल सांगू शकत नाही. जे भेटत ते उचलतो. बाकीची गाडीचे अजून पार्ट आहेत त्याच्याकडे चालतो इथून, ते बघूया काय काय त्याच्याकडे अवेलेबल आहे. मला पण नाही माहिती, त्या गेल्यावरच समजते. मुलेगाव कुठलं आली का? वैभव वेदांत जाधव एक डॉमिनर घेतले बा 3 कलरची. तो एक भारी दिसत इंडाव लावलं तिकडं. सामने कोणत्या गावांची स्ट्रक्चर आहेत ना थोडी आहेत घरं नाही असं नाही, पण कौलांची घरं दिसत असतात. आणि थोडं असं रोजच्या आपल्या ह्याच्यापेक्षा ते वेगळं बघायला भेटलं म्हणजे माझ्या हे पण पार्ट नेण्यासाठी ते सिरियलवाल्याच्या घरी चाललोय, शोधतोय. आता ह्या आला होता पण आधी चुकलो, आता बरोबर आलो. माझे 1000 पिशवी, त्याच्यामुळे कॅमेरा थोडासा हलतोय आणि एकाच ह्या पिशवीत आता हे राहिलेले पार्ट आहेत. मग अशी ते आणलं म्हणजे कसं होतं, जेवढं भेटलंय ना तेवढं अजून बऱ्याचशा ज्या काय बारीक सारीक राहिलेल्या गोष्टी असतात ना त्या घेऊन ठेवू. कारण कसं आहे नंतर इमर्जन्सीला होऊन जातं तर घेतात. कारण त्यांनी गाडी मला स्क्रॅप केली पूर्ण, त्याच्यामुळे जे चांगले पार्ट होते ठेवले होते, ह्यांनी कॉन्टॅक्ट केला, त्याच्यामुळे हे घेऊन टाकलेत. डॉगिनचा बघ मारते तो बघतो बघ काय बघितलं, अतरंग आहे, छोटा आहे पण अतरंग आहे तो. बघतो काय चल हा बघ बघतो बघ काय
त्याच्या किती आहे बघा. द्या त्याला एकदम गरम नको कारण ते मध्ये हे वाजतं. दोन दोन घे दोन दोन घे. पॅटीस गरम आहे. झालेत मोस्ट ऑफ 2-3 कामं झाली. अजून 2-3 कामं पेंडिंग आहेत. त्याच्यामुळे आज दुपारपर्यंत जवळपास 4 वाजता सुरुवात केली. सकाळी थोडंसं हे केलं आणि सकाळपासून कामच चालू होतं आपलं. त्याच्यामुळे इथं वडापाव खायला चालतोय. हे सगळं 2-3 काम आहेत ना राजाची पेंडिंग करतो. पहिलं जातो कारल्यात, त्याच्यानंतर बेलकड्यात जायचं आहे आणि बेलकड्यात जाऊन परत आट्याकडे जायचं आहे. तिच्याकडून पण 1-2 वस्तू आणायच्या आहेत आणि तो पेंड्रो आहे तो त्यांना क्लायंट द्यायचा आहे. त्याच्यामुळे उशीर होईल पण सगळे पूर्ण करू. कसं आहे भूक एवढी लागली ना. 5 किती झाले 3 वडापाव झाले तरी पण काय भूक लागलेली नाही आहे. त्याच्यामुळे आता शेवपुरी बारीक काहीतरी गावाला तरी पण जेवलं का बाकी पण उपवास आहे गुरुवार व्हेज असो. मी सांगतो भात करायला नको बोलो ती भात करायची जेवण वाटलं. आता इथून काहीतरी ह्याच्यापैकी आता खातो म्हणजे फुल पॅक टेन्शनच नव्हतं. कुठे सायकल आता जीव शांत झाला असेल ना याचा. झाला अवतार केला दाखव. कुठं रे गेली मोडलीस पण लगेच. काय सांगतात कुठं गेली. आहे दीपक तिकडे अवतारातच ठेवलीस तिला. रवा नाही मी खायचं. खातच तरी काय रवा नाही मी खायचं. आम्ही मांसाहारी आहोत. 4 पापड देते त्याला दे त्याला त्याला तो खाईल तो खाईल. कपल नको देऊ कारण आम्हाला जायचं बरेच काम आहेत. म्हणजे ते काय करायचं बीज नेशील की नाही म्हणजे सगळं कप्पाच नको. मग भीत नेशील की कसलं भीत. ते दाणे वगैरे आणले वाल एवढी जाम हो पोतली एवढी पोतलीची गाडी होते. मला वाटलं पिशवी आहे का ती बघ ती कशी जायची. एका टेम्पो आणलाय. टेम्पो माडीवर नाही जाय माडीवर किती गाडी तिथं ते काय करत माझं टिंग कर ते मसाला आणला पप्पानी सांगितलं होतं. पप्पा म्हणाले एक पिशवी आहे बोलतोय हातात येईल. कशी पप्पा मग हलत नाही छान हलत नाही एवढी कशी जायची. मग बरं अन्नाला दवाखाना बसला जागा नाही. एवढी मोठी पिशवी जाईल तुला वाटतंय. मग नुसतं वाल देऊ काढून वाल साफ करते. मग फक्त वाल देते आम्ही येतो बरं 2 दिवसांनी. बाकी हे फक्त आहे ना हातात पिशवीत जाईल ना एवढंच काय असेल ते. बाकीचं मग नंतर गौरवाला घेऊन येतो मी. टेम्पो घेऊन येतो. टेम्पो सगळ्यात नेतो मी रात्री 2 दिवसात मारतो फिरी. गेली असती माडीवर पिशवी परत तू एकटा जाशील नाही तो पण घरी येते. हे बघ काय आता वाटल्याने पावटे आणि हेच दे हा सध्या चालू आरोग्य काय ते नाही तर फुकट विकते. 100 रुपये माझे चल बाय फिट दे जरा मग बरोबर नेल माझे. पिंकी नाही कुठे घरी आहे. हो काय असं काय सगळं काय कारण नाही का म्हणजे आत्ताच गेली म्हणजे बघायची. इकडे आल्यावर विचारतात जागा बघायला. तुझा एकच प्रश्न आता पिंकीताई कुठं आहे तर म्हणते काय काय घरी भाऊ बैठे केल्या जातील ना. कारण असल्याशिवाय आम्ही कोणती गोष्ट करत असतो ते. मग काय नाही देत 2 लाडू देतात त्यांना टाकून. काय नाही तू असा पेलवान पेलवान चल. मम्मी कुठं आहे. मम्मी कुठं आहे घरी. बरं झाला तुझ्यासाठी तिलाच बोलवायला. चल बरं बोर्डिंग वर झाला तुला माहिती ना. तो बघ जेल म्हणून सुटून आला तुला सोनाचा भाव आला ना. तू नागावर पण एकदा असं केस शेंडी
त्याला बघितले 1 मिनिट ते बघ त्याला आता घेऊन आलोय जेलमधून. तो काय नाही काय तो झालं तू आंघोळ केली? पहिलीच चालू आहे ना अजून. इथेच राहणार तिकडे असतं. भारी रे हिरो ना एकदम. मम्मी कुठे आहे? मम्मी आणि दीदी? दीदी पण घरी आहे. दीदी गेली नाही कधी? बघ कसा बोलतो काय झाला. हा मामा तुला न्यायासाठी आलेला आहे. काही नाही करत तुला पिशवी दे. काय नाही ना पिशवी दिली तर नाही. नाही देत येशील नक्की ना. उद्या परत आहे ना मी शाळेत दिलास तर उद्या परत ये. येऊन जाईल मग बोर्डिंगला. इकडेच राहायला आहे तो. मी इथंच राहतो कुठे घराच्या वर. वरती त्याला रूम बनवलाय त्याचा राहायला. हा पण शिवाय देतो. हा हानी मला शिवाय. हा त्याने शिकवल्या. काय त्याने बोलतो शिकवलं. काय बोलतोय? काय पण केलं त्यांनी. काय शिकवल्या? ते घेऊन जा ना गाडीवर पुढे बसून नाही. मला नाही हा शिकवते. हो ना बरं सांगितलं बरं. तू नाही ना बोलत. आता देणार नाही ना अजिबात. तू इथेच राहणार आहे. वर बसून राहणार टेरेसवर. बोर्डिंगच देणार. नक्की मी बोलवी ना फोन करून. हा चाल. स्वप्न झाला तर घाबरल तू. भेटलं म्हणजे काय बोललो. इथं कुठं नाही भेटलं तर इथं त्यांच्याकडे असेल तर का टेन्शन नाही आपल्याला. 2 कितीला आहे बघ. सिंगल सिंगल तो कलर वाला बोलत ना. कांडी सांगतो बंदलो इथंच भेटत आणि आणाल कोण आम्ही आलो सगळं काम झालंय. तेवढं हेच काम बाकी होतं भेटला म्हणून घेते. तर उद्या सकाळी आहे ना सकाळच्या व्हिडिओ मध्ये उद्या ब्लॉग शूट व्हिडिओ शूट करू. ब्लॅक काय हा तो कलर स्मोक आहे. आणि अशी गन कितीला आहे ती? गन 300 रुपये. त्यांच्याकडे बघ सगळं आहे. हे पाहिजे. हा नको. मी जेव्हा घेतली ना गन तेव्हा 750 रुपये गन होती. सर्वात पहिले 800 रुपये सर्वात. मग 300 रुपये. मग 300 म्हणजे एकदमच कमी झाले. सांगतो का जाम कमी झाले. मामेने आहे ना होममेड सँडविच झालं. होममेड सँडविच आता बघेल मग काय काय खाल्लं काय नाही खाल्लं. आणि आता पुढे घेऊन हाताकडून आलो आणि हा सँडविच सगळं प्रोग्राम चालू आहे. तर आता इथून जाणार आहोत घरी डायरेक्ट. त्याच्यामुळे आता दिवसभराचा प्रवास दुपारला सुरू झाला आणि बाकी सगळा संपलाय. तर पूर्ण व्हिडिओ तुम्ही बघितला असेल. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओ लाईक शेअर आपल्या सबस्क्राईब करा. भेटू याच्यात नवीन व्हिडिओ पुढल्या ब्लॉग मध्ये. बाय.